एक्सरसाइजला सुरुवात करतो आपण. 5.1 एक्सरसाइज बघतोय आपण. त्यातला पहिला प्रश्न आहे, डिस्क्राइब द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. आपण सेट लिहायचे प्रकार बघितले होते, रोस्टर फॉर्म, पुन्हा सेट बिल्डर मेथड आणि व्हेन डायग्राम. तर त्यामधलं हे तुम्हाला दिलेलं सेट बिल्डर मध्ये आहे, ते तुम्हाला रोस्टर फॉर्म मध्ये करायचं. मग आता पहिलं एक्झाम्पल बघा. A x such that x is letter of the word movement. तर या मूवमेंट मध्ये जे तुमचे लेटर्स आहेत, तुम्हाला दिसतात लेटर्स कुठले कुठले आहेत, M O B E M E N T. याचा तुम्हाला सेट तयार करायचा. म्हणजे याचं उत्तर काय असेल, याचा रोस्टर मेथड मध्ये हा सेट A, त्यामुळे हे Aच येणार. आता यातले लेटर्स जे आहेत जे डबल आहेत ते आपण डबल लिहिणार नाही. म्हणजे पहिला लेटर झालं M, मग झालं O, मग झालं B, मग झालं E. आता M ऑलरेडी लिहिलाय आपण, पुन्हा E सुद्धा ऑलरेडी लिहिलाय, मग आला N आणि मग आला T. म्हणजे तुमचे हे लेटर्स झाले M O B E आणि N T. आता हेच जर तुम्ही असं लिहिलं, हा M O V E N T, तर हे चुकलंय का? हे आन्सर चुकलंय का? तर हे लेटर्स देताना तुम्हाला कॅपिटल मध्ये लिहिलेत, त्यामुळे तुमचे लेटर्स इथं कॅपिटल मध्येच आले पाहिजेत. जर स्मॉल मध्ये दिलं तर हे स्मॉल मध्ये असेल, कॅपिटल मध्ये दिलं तर कॅपिटल मध्येच लिहायचं. तुमचा वर्ड जसा आहे तसं तुमचं उत्तर झालं पाहिजे. आता दुसरं बघा, x B सेट आहे, x such that x is an integer -3/2 is less than x is less than 9/2. आता हे थोडंसं आपण आधी कॅल्क्युलेट करूया. -3/2 म्हणजे किती होईल साधारण? हा भागाकार जर केला तर हे -1.5 होईल, 2 ने 3 ला भागलं तर. आणि हा 9/2 किती होईल बघा, 2 ने भागलं तर 4.5 होईल. म्हणजे संख्या रेषेवरचे तुम्हाला नंबर कुठले घ्यायचे तर -1.5 ते 4.5 याच्या दरम्यानचे फक्त इंटीजर घ्यायचे. आता इंटीजर कसा असतो, तर इंटीजरचा आपला सेट असतो आय किंवा झेड चा, डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 अँड सो ऑन. मग आता -1/5 ते 4/5 मध्ये इंटीजर काय काय आले बघा. तर एक असेल -1, मग असेल 0 1 2, एक असेल 3 आणि एक असेल 4. कारण इथं पुढं 4 च्या नंतर 4 पॉइंट आला, इथं -1 च्या इकडं -1.5 आला. म्हणजे आपल्या सेट बी मध्ये एलिमेंट्स कुठले कुठले येणार आहेत, -1 0 1 2 3 आणि 4. हे एवढंच आपल्याला लिहायचं. ते कसं आलं ते आपण काढून काढायचं साईडला. फक्त आपल्याला अपेक्षित हे एवढंच आहे. पुढचा प्रश्न आहे बघा आपला, डिस्क्राइब द फॉलोइंग सेट्स इन स्टेट बिल्डर फॉर्म. आता देताना तुम्हाला हे लिस्ट मेथड मध्ये दिलेत, तुम्हाला ते आता सेट बिल्डर फॉर्म मध्ये करायचे. आता याच्यात तुम्हाला सेट ए बी अशी नावं दिलेली नाही, त्यामुळे तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता. मगाच्या एक्झाम्पल मध्ये मात्र तुम्हाला नावं दिली होती, तीच नावं तुम्हाला त्या रोस्टर मेथड मध्ये लिहायला लागणार होती. आता पहिलं काय, तर फक्त 0 नंबर आहे. हा 0 नंबर तुम्हाला आता त्याच्या प्रॉपर्टी मध्ये लिहायचा. मग आता आपण याला नाव देऊयात. सपोज आपण म्हणूयात ए. तुम्हाला ए नाही आवडलं तुम्ही बी द्या, बी नाही आवडलं सी द्या, तुम्ही काहीही नाव द्या. आता हा एक्स असेल. आता या एक्स ची प्रॉपर्टी अशी लिहायची की तो एक्स कसा पाहिजे, तर 0 व्हॅल्यू आली पाहिजे त्याची, असं आपल्याला ते लिहायचे. मग आता साधारण आपण विचार करू, 0 म्हणजे काय आला बघा, तर आपला एक होल नंबर मधला नंबर आहे, बरोबर आहे ना.
किंवा इंटीजर मधला नंबर आला, तुम्ही कसंही लिहिलं तरी चालेल. मग हा एक्स कसा आहे बघा, तर एक्स बिलॉंग्स टू, आपण म्हणूया की हे आहे तुमचं आय, एक्स बिलॉंग्स टू आय. आणि पुन्हा आपण असं लिहूयात वाटल्यास -1 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 1. चालेल का बघा बरं. एक्स काय आहे तर इंटीजर आहे. इंटीजर म्हणजे आपले सगळा डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 असेल. आणि परत एक्स कसा आहे तर -1 पेक्षा मोठा आणि 1 पेक्षा लहान, म्हणजे कोण शिल्लक राहिला 0 राहिला. बरोबर आहे, हे तुम्हाला लिहिता येईल. किंवा बघा बरं, मला असं लिहिलं तर चालेल का, हा एक्स आहे, एक्स कोण आहे तर होल नंबर आहे. एक्स कोण आहे होल नंबर आहे. होल नंबरची सुरुवात असते 0 1 2 3 4 5. पण एक्स कोण आहे तर नॅचरल नाहीये. आता नॅचरलची सुरुवात असते 1 2 3 4 5. मग असा कुठला होल आहे की जो नॅचरल नाहीये तर फक्त 0 आहे. म्हणजे हे सुद्धा चालण्यासारखं आहे आपल्याला. चालेल ना. हा, आता दुसरं बघा, दुसऱ्यामध्ये काय काय नंबर्स आहेत तुमचे, तर 0 आहे, 1 आहे, -1 आहे, 2 आहे, -2 आहे, 3 आहे, -3 आहे. सरळ सरळ आपल्याला दिसतंय की ते इंटीजर्स आहे. म्हणजे आपण दुसऱ्यामध्ये सपोज हा सेट बी लिहिला तर एक्स सच दॅट कसं लिहू शकतो, एक्स बिलॉंग्स टू आय. एक्स कोण आहे तर इंटीजर आहे. आणि परत एक्स कसा आहे तर -3 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन इक्वल टू 3. म्हणजे आपला बी काय झाला बघा, तर एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आय -3 इज लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन इक्वल टू 3. किंवा हेच आपल्याला असं लिहिता येईल. तुम्ही यातलं काही लिहू शकता, हे लिहा किंवा हे लिहा, तुम्हाला मार्क मिळणार आहे. असं नाही की कुठलं तरी एकच लिहा. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. सो दिस इज एक्स बिलॉंग्स टू आय. आता मी हे जर असं लिहिलं तर चालेल का बघा बरं, -4 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 3 सॉरी 4. हे पण चालेल का पहा बरं. -4 पेक्षा मोठा आणि 4 पेक्षा लहान असलेला इंटीजर आपल्याला लिहायचा. हेच इंटीजर येतील. किंवा हेच मी असं लिहू शकते, एक्स बिलॉंग्स टू आय -4 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन इक्वल टू 3. चालेल ना. हे पण हे असं तुम्ही थोडंसं फिरवून लिहू शकता. हे थोडंसं फिरवून सुद्धा तुम्ही लिहू शकता. हे पण चालेल, हे पण चालेल, हे पण चालेल. तुम्ही कुठलंही एक लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळणार आहे. पुढचा एक्झाम्पल आहे आपला, इफ a इक्वल टू x such that 6x square plus x minus 15 equal to 0, b equal to x such that 2x square minus 5x minus 3 equal to 0, and c equal to x such that 2x square minus x minus 3 equal to 0. Then find is a union b union c. a union b union c काढायचं म्हटलं तर आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल सेट ए मधले कुठले एलिमेंट्स आहेत, सेट बी मध्ये कुठले एलिमेंट्स आहेत आणि सेट सी मधले कुठले एलिमेंट्स आहेत. त्याशिवाय आपल्याला हे सॉल्व्ह करता येणार. मग आता आपण पहिल्यांदा काय करणार आहे बघा, तर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन सोडवायची. ही तिन्ही इक्वेशन आपल्याला सोडवायला लागणार आहेत. त्याच्यावरनं एक्सच्या किमती काढायच्या आणि त्या एक्सच्या किमती म्हणजे या सेटचे एलिमेंट्स असतात. मग आता सोल्युशन मध्ये आपण पहिल्यांदा काय करणार आहे तर ते इक्वेशन सोडवायचे. सो पहिलं इक्वेशन आहे 6x square plus x minus 15 equal to 0. गुणाकार किती पाहिजे बघा, बेरीज किती पाहिजे बघा. बघा 6x square plus x minus 15 आहे. x square चा कोएफिशिएंट 6 म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे 15 90 म्हणजे -90 आपल्याला गुणाकार पाहिजे. तर बेरीज पाहिजे +1 म्हणजे काय येईल तर +10 -9 बरोबर आहे का बघा. बेरीज झाली 1, गुणाकार झाला -90. सो 6x square minus 9x plus 10x
-15 इक्वल टू 0. यातून कॉमन काय निघाला 3x निघाला. म्हणजे इथे राहिलं 2x मायनस 3. यातून कॉमन काय निघालं 5 निघालं. म्हणजे 2x मायनस 3 इक्वल टू 0. म्हणजे पहिला फॅक्टर आला 2x मायनस 3 आणि दुसरा फॅक्टर आला 3x प्लस 5 इक्वल टू 0. म्हणजे x च्या व्हॅल्यूज हे 2x मायनस 3 इक्वल टू तरी 0 असेल. दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे पहिला ब्रॅकेट 0 असेल आणि म्हणूयात आपण दुसरा ब्रॅकेट पण 0 असेल. म्हणजे x ची किंमत इथे किती आली बघा 2x इक्वल टू 3 म्हणजे x आला 3/2. तर इथं काय झालं 3x इक्वल टू -5. सो x इक्वल टू -5/3. म्हणजे x च्या या तुमच्या दोन किमती आल्या. एक आली 3/2 आणि दुसरी आली -5/3. मग आता या किमती कोणाच्या असतील तर तुमचं जे x आहे हा जो सेट A हा सेट मध्ये हे जे इक्वेशन सोडून आपण आता जे किमती काढल्या त्या किमती म्हणजे या सेटचे एलिमेंट्स असतील. म्हणजे आपल्या A मध्ये आता कोण कोण असणार आहे तर 3/2 आणि -5/2 असेल. म्हणजे आपण आता लिहिताना कसं लिहिणार बघा. तर हा जो A सेट आहे हा A सेट आता आपला कसा असेल तर आपली जी उत्तर आली ती असतील. सो देअरफॉर A इक्वल टू किती झाला 3/2 आणि -5/2 हा आपला A सेट झाला. हॅलो आता असाच B काढायचा. आता B काय आहे बघा बरं. B आहे तुमचा 2x² - 5x - 3. मग जसं हे सोडवलं तसंच ते सोडवायचं. मग आता 2x² - 5x - 3 गुणाकार किती पाहिजे बघा -6 आणि बेरीज पाहिजे -5. काय येईल बघा गुणाकार पाहिजे -6 बेरीज पाहिजे -5 म्हणजे -6 + 1 गुणाकाराला -6 बेरीज आली -5. सो दिस इज 2x² - 6x + x - 3 इक्वल टू 0. यातून 2x कॉमन निघाला x - 3 प्लस 1 कॉमन निघाला x - 3 इक्वल टू 0. So x - 3 and 2x + 1 equal to 0. So x - 3 equal to 0 or 2x + 1 equal to 0. So x equal to 3 or नको आपण ऍड म्हणूयात कारण x च्या किमती आपल्याला सेट मध्ये लिहायच्या. सो 2x equal to -1. सो x equal to -1/2. म्हणजे आपला सेट B काय झाला तर आपला B झाला 3 आणि -1/2. हा आपला B झाला. आता जसा B काढला तसंच आता C काढायचा. बघा तर ते पुढचं इक्वेशन आहे आपलं 2x² - x - 3 इक्वल टू 0. गुणाकार किती पाहिजे बघा -6 and addition is -1. So this is -3 + 2. So 2x² + 2x - 3x - 3 equal to 0. Take 2 common. No, 2x common. So it is x plus 1. -3 common. So it is x plus 1 equal to 0. So first bracket is x plus 1 and second bracket is 2x minus 3 equal to 0. So x plus 1 equal to 0 and 2x minus 3 equal to 0. So x equal to -1
and 2x equal to 3. So x equal to 3 by 2. So now set C is minus 1 and 3 by 2. म्हणजे आपला सेट ए आला -5/3 3/2, बी आला -3 आणि सी आला 3/2 आणि -1. आपल्याला काढायचं आहे ए युनियन बी युनियन सी. सो ए इज -3/2 sorry -5/3 and 3/2 union -1/2 and 3 union 3/2 and -1. So firstly we take minus numbers. It is -5/3, then -1, then -1/2. आता राहिलेले कुठले नंबर्स आहेत बघा. 3/2 एकदाच आहे आणि 3 राहिला. सो दिस इज 3/2. 3/2 दोनदा, त्यामुळे आपण एकदाच लिहिलं आणि हा 3. हे तुमचं झालं ए युनियन बी युनियन सी. पुढचा एक्झाम्पल आहे बघा. इफ ए इक्वल टू 1 2 3 4, बी इक्वल टू 3 4 5 6, C equal to 4 5 6 7 8 and universal set x equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Then verify the following. Verify म्हणजे काय करायचंय तुम्हाला, तर LHS आणि RHS प्रूव्ह करायचं. असली दोन गणित आपण घेतलेली आहेत बघा, त्याप्रमाणेच हे गणित करायचंय. आपण पहिले एक्झाम्पल घेऊया. पुस्तकात तुमच्या भरपूर एक्झाम्पल्स आहेत, त्यातली आपण काही एक्झाम्पल घेऊया. सो ए इंटरसेक्शन होल कॉम्प्लिमेंट इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे, म्हणजे LHS RHS दाखवायचं. या टाईपचं गणित आपण घेतलेलं होतं. आता पहिल्यांदा आपल्याला काढायला लागेल ए इंटरसेक्शन बी. आता सोल्युशन मध्ये आपण काय करणार, पहिल्यांदा ए इंटरसेक्शन बी काढणार. सो ए इंटरसेक्शन बी is 1 2 3 4. Intersection B is 3 4 5 6. Now intersection means common elements. So which are common elements? Here is 3 and 4. So this is only 3 and 4. Now again it's complement. So A intersection B whole complement. Complement means all those elements which are in X but not in A intersection B. मग A intersection B सोडून काय काय राहिलं, 1 2 3 4 इथं आहे, 5 6 7 8 9 10. So this is your LHS. So consider this is equation 1. Now here RHS is A complement union B complement. So firstly you have to find A complement and B complement. So A is 1 2 3 4 means A complement. A complement मध्ये काय काय असेल, हे सोडून X मधले सगळे, म्हणजे 5 6 7 8 9 and 10. पुन्हा B complement मध्ये काय काय असेल बघा, B मधले सोडून 3 4 5 6 सोडून काय आलं, 1 2 7 8 9 10. आता तुम्हाला काढायचं आहे A complement union B complement. So A complement is 5 6 7 8 9 10. Union B complement is 1 2 7 8 9 10. So collect all those elements and which are common, write only once. So firstly we write 1, then 2, then 5 6
7, 8, 9, 10 common. So write only 1 time. So this is your equation 2. बघा 1 आणि 2 चा RHS सेम आहे का? 1, 2, 5, 6, 7, 8, 9, 10. So you can write from 1 and 2 A intersection B whole complement equal to A complement union B complement. पुढचा आहे बघा A intersection B union C equal to A intersection B union A intersection C. तर यात पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड करायला लागेल तर B union C. So first find B union C. B is 3, 4, 5, 6. Union C is 4, 5, 6, 7, 8. So its union is 3, 4, 5, 6, 7 and 8. Now B union C intersection A. Firstly we write A. So A intersection B union C. Now A is 1, 2, 3, 4. Intersection 3, 4, 5, 6, 7 and 8. Now what is common? Here is 3 and here is 4. Only two elements are common. So this is 3 and 4. Now this is your LHS. So write as equation 1. Then firstly we find A intersection B. So A intersection B. A is 1, 2, 3, 4. Intersection B is 3, 4, 5, 6. Now common elements. See the common elements 3 and 4 only. Then A intersection C. A is 1, 2, 3, 4. Intersection C is 4, 5, 6, 7 and 8. So common elements are only 4. Yes, only 4 is common. Now you find A intersection B and A intersection C. Then we have to find its union. So A intersection B union A intersection C. First is 3, 4 and union 4. So union contains 3 and 4. So this is your RHS. This is your equation 2. So from 1 and 2, see, in 1 and 2, RHS is same. So LHS is also same. So from 1 and 2, we can write from 1 and 2, this A intersection B union C, this is equal to A intersection B union A intersection C. पुढचा एक्झाम्पल आहे n of B equal to n of A complement intersection B plus n of A intersection B.
हे एन ऑफच आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर सेट बी काढायचा, त्याचे टोटल एलिमेंट्स घ्यायचे. पुन्हा सेट ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी काढायचा, त्याचे टोटल एलिमेंट्स घ्यायचे. ए इंटरसेक्शन बी काढायचा, त्याचे टोटल एलिमेंट्स घ्यायचे. या दोघांची बेरीज जर केली तर ती एवढी झाली पाहिजे, एवढं दाखवायचे आपल्याला. मग आता बघा बी बी किती आहे आपला, तर 3 4 5 6 आहे, म्हणजे एन ऑफ बी किती येईल, 1 2 3 4. बरोबर, हा झाला आपला LHS. So this is equation 1. Now first we find A complement. A complement. A is 1 2 3 and 4. So A complement is 5 6 7 8 9 and 10. Now we find A complement intersection B. So A complement intersection B is 5 6 7 8 9 10. Intersection B is 3 4 5 and 6. Now common elements are, see here, common elements are only 5 and 6. So this is 5 and 6. Then we find its total number of elements. So in A complement intersection B, this is 2. Now we find A intersection B. So A intersection B, A is 1 2 3 and 4, and intersection B is 3 4 5 and 6. So common elements are 3 and 4. Now total elements are N of A intersection B. This is 2. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत याचे आणि याची ऍडिशन करायची. मग टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स याचे किती आहेत बघा, 2 आहेत, याचे 2 आहेत, म्हणजे RHS आता आपल्याला फाइंड करायचं. मग आता तोच RHS आपण कसा फाइंड करणार बघा बरं. N of A complement intersection B plus N of A intersection B. पहिले एलिमेंट किती आहेत, 2 आहे, प्लस 2 म्हणजे हे झालं 4. हे झालं आपलं इक्वेशन 2. मग 1 आणि 2 वरून काय कळलं बघा आपल्याला, 1 आणि 2 मध्ये दोन्ही ठिकाणी 4च आहे. N of B पण 4 आहे आणि हे पण 4 आहे. सो फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल टू RHS. म्हणजे आपण खाली काय लिहिणार आहे आता मग, so from 1 and 2 we can write from 1 and 2 N of B equal to N of A complement intersection B plus N of A intersection B. पुढचा आहे बघा, A equal to A intersection B union A intersection B complement. So LHS is only A. So A is 1 2 3 4. This is your equation 1. Now for RHS we first find A intersection B. So A intersection B is 1 2 3 4. Intersection B is 3 4 5 6. So common elements are only 3 and 4. आता आपल्याला टोटल एलिमेंट्स ना दाखवायचे, आपल्याला आता एलिमेंट्स सेम दाखवायचे. पुन्हा पहिल्यांदा आपल्याला काढायला लागेल B complement. So B is 3 4 5 6. So B complement is 1 2 7 8 9 and
10. Then A intersection B complement. A is 1, 2, 3, 4. Intersection B complement is 1, 2, 7, 8, 9 and 10. So common elements are 1 and 2 only. So this is 1 and 2. Now you have to take union of these two sets. आपल्याला काय फाइंड करायचंय तर A intersection B union A intersection B complement. So firstly we find that much. A intersection B union A intersection B complement. So this is 3, 4 union 1, 2. So it is 1, 2, 3 and 4. This is your RHS. So see, 1 and 2 are same. 2 is 1, 2, 3, 4 and 1 is also 1, 2, 3, 4. So from 1 and 2 you can write from 1 and 2 A equal to A intersection B union A intersection B complement. Then next is पुस्तकात नाहीये आपण फक्त जस्ट फाइंड कसं करायचं तेवढं बघूया. Suppose you have to find A intersection B complement and again its complement. मग आता हे जर फाइंड करायचं असेल हा सेट तर पहिल्यांदा आपण काय फाइंड करणार तर B कॉम्प्लिमेंट करणार. मग A इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट करणार आणि मग त्याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट घेणार. So firstly we find B complement. B is 3, 4, 5, 6. So B complement is 1, 2, 5, 3, 4, 5, 6 is here. So here is 7, 8, 9 and 10. Then take its intersection with A. So A intersection B complement. A is 1, 2, 3, 4. Intersection B complement is 1, 2, 7, 8, 9, 10. So now intersection means common element. Common element are only 1 and 2. Now again its complement. So A intersection B whole complement. Sorry, A intersection B complement and again its complement. So 1 and 2 is here. So remaining elements are 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. The next one is B intersection C complement intersection A. असं काहीतरी आपल्याला फाइंड करायचं. मग पहिल्यांदा आपण काय करणार C कॉम्प्लिमेंट, मग A काढणार आणि मग हे तिसरं काढणार. So firstly C complement. C complement is C is
4 5 6 7 8. So C complement is 1 2 3. 4 5 6 7 8 means here is 9 and 10. Then B intersection C complement. B is 3 4 5 6. Intersection C complement. C complement is 1 2 3 9 and 10. Now intersection is common element. Common element is only 3. Correct? Yes. आता पुन्हा त्याचं इंटरसेक्शन नको, त्याच्याऐवजी आपण युनियन घेऊया. दोन्ही इंटरसेक्शन होत आहे तेव्हा आपण थोडंसं युनियन घेऊया. सो बी इंटरसेक्शन सी कॉम्प्लिमेंट युनियन ए. मग आता काय आलं बघा, पहिल्या सेट मध्ये तर फक्त 3 आहे. युनियन ए आहे 1 2 3 आणि 4. म्हणजे याच्यात काय काय आलं तर 1 2 3 आणि 4 सगळंच आलं. जर इथे इंटरसेक्शन तसाच ठेवला असता, जर इंटरसेक्शन तसाच ठेवला असता आपण, तर तिथं काय आलं असतं फक्त तर 3 आलं असतं. बाकी काय फरक पडला नसता. फक्त सेम सिम्बॉल होत होते म्हणून मी युनियन केलं. एक्झाम्पल कसं आहे ते बघा आणि त्यानुसार तुमचं गणित बदललं जाईल.